आमचे मुख्यमंत्री 100% आमच्या बरोबर आहेत. माझा विश्वास आहे आमचा मुख्यमंत्री आतापर्यंत कुठेही शिंतोडा ओढून घेतलेला नाही. त्याच्यामुळं आमच्या मुख्यमंत्र्यांनी एकच शब्द वापरलेला आहे, मी याच्यात कुणालाही क्षमा करणार नाही. आणि मोक्का सारखा गुन्हा याच्यामध्ये लावण्याचं धाडस आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला 100% गॅरंटी आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्यासाठी एकटा बास या प्रकरणाला. पण म्हणूनच तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री सक्षम आहेत, गृहमंत्री पण तेच आहेत आणि ते सक्षम आहेत. अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न आहे की मग इतक्या 18 दिवसांपासून वाल्मिक कराड यांना का ताब्यात घेतलं जात नाही, त्यांची का चौकशी होत नाही, प्रसंगी त्यांना अटक का होत नाहीये? तुम्ही ज्यांचा आका आका म्हणून उल्लेख करताय, तुम्हीच सत्ताधारी पक्षात, तुमच्याकडेच गृह खातं आहे, मग ते पकडलं का जात नाहीये त्यांना? हे बघा, आता हे आका जे पहिले टायगर होते हे आता बकरी झालेले आहेत. बकरी की माँ कब तक दुआ मागेंगे अशा अवस्थेमध्ये पळत असेल बर का. पळू द्या, पोलीस लोक त्यांच्या मागे आहेत, आम्ही बी माहिती घेतो. पण प्रत्येक गोष्टीची माहिती जी आहे ती सगळीच्या सगळी तुमच्या समोर मीडिया समोर सांगावी असं नाही. तुम्हाला माहिती तर असेल, तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक फायली तुमच्याकडे आलेल्या आहेत, या आधी सुद्धा असे प्रसंग ओढवले असतील. वाल्मिक कराड हे जातात कुठे अशा वेळेला? अहो आता जे आहे अशा प्रकारचे एकदा आरोप झाल्याच्या नंतर असे आरोपी कुठेही पळत जातात. जिथं कुठं मोबाईलची रेंज जात नाहीत अशा अनेक ठिकाणी आहेत, तिथं जात असतील. आणखी आता यांच्याकडं काय कमी आहे? सगळंच यांना भरपूर आहे. म्हणून भागो. माझं तर म्हणणं असं आहे धनंजय मुंडे साहेबांना, धनुभाऊ तुमच्या एका शब्दाच्या पुढे नाहीत ते आका. तुम्ही जर सांगितलं ए आका तुम्ही पटकन जाऊन हे विष्णू चाटे कोणी हजर केला? त्यांनीच हजर केला का? पोलिसांनी पकडला का? अच्छा, विष्णू चाटे, हा या आकाने आणि कोणीतरी आदेश दिला असं, मी नाव नाही घेत. म्हणूनच ते असे पुणे मार्गे नाशिकला गेले. आज धनंजय मुंडे म्हणाले की वाल्मिक कराड यांची जवळीक तुमच्याशी पण आहे म्हणून. दस साहेब हो, ते हे बघा माझ्याशी फक्त मित्रत्वाचं नातं आहे बर का. पण त्यांचं आणि माझं मित्रत्वाचं नातं कधी संपलं हे आज नाही सांगत मी. जे आहे ते 28 तारखेला सर्व पक्षीय मोर्चा आहे त्याच्यामध्ये सांगेल कोणत्या दिवशी काय झालं होतं काय नाही. मग आमचं काय भांडण होतं का? वाल्मिकांनाचं माझं भांडण नव्हतं. कोणत्या दिवशी भांडण सुरू झालं, काय झालं? आणि त्याच्यानंतरही तुम्ही ज्या पद्धतीने वागतात आमच्या बरोबर, मग आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्या बरोबर वागणार ना. तुम्ही दाखवायचं एक, करायचं एक, दोस्त दोस्त म्हणायचं आणि रातचं डोक्यात उचलून दगड घालायचा असं, आणि दुसऱ्याचं लाईफ संपलं पाहिजे अशा पद्धतीने जे तुम्ही वागलात एका माझ्या प्रकरणात, तेव्हा मी प्रकरण वगैरे 28 तारखेला सांगतो. 28ला मला भाषण करायचंय, मी जरा कागद गोळा करतोय. तारखा बिरखा सगळं परफेक्ट आलं पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय मी. आणि आदरणीय धनुभाऊंना माझी विनंती, अजून सुद्धा तुम्ही जमिनीवर या, तुमचं विमान लँड करा आणि लँड करून आकांना सांगा पटकीनी, कारण मला माहिती आहे आका तुमच्या किती जवळचे. आकांना तुम्ही जर आत्ता सांगितलं तर 2 किंवा 3 तासात आका डायरेक्ट पोलिसांच्या स्वाधीन होतील याची गॅरंटी मला आहे. चला.